श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि तुम्ही चांगलं काहीतरी घेण्यासाठी आणि आयुष्याचा काहीतरी चांगला उद्धार करण्यासाठी किंवा आयुष्यात तुमचं चांगलं काहीतरी व्हावं म्हणूनच तुम्ही माझ्यापर्यंत येत असता. तर चला आपल्या विषयाकडे वळूयात. येणाऱ्या 8 दिवसाची आपली एनर्जी काय असणार आहे? आपलं भविष्यवाणी काय असणार आहे? एनर्जी काय पीक होते किंवा काय तुमच्या डेस्टिनीमध्ये आहे? हे आपण चेक करणार आहोत. वृषभ राशीसाठी हा आठवडा कसा राहील? हे आपण बघूयात. वृषभ राशीसाठी 8 दिवस कसे आहेत? श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीसाठी 8 दिवस कसे आहेत? येस. तर चला मग आता मी तुमची एनर्जी सांगते तुम्हाला आधी व्यवस्थित. स्वामी समर्थ महाराजांची भक्त असणार आहे तुम्ही. दत्त महाराजांची सेवा करत असणार आहे किंवा बाळूमामाची सेवा करत असणार आहे. दुसऱ्या देवांची नावं खूप आहेत अशी जेणेकरून तुमचं कुलदैवत असेल त्यांची सुद्धा सेवा तुम्ही मनापासून करत असाल असं सुद्धा दिसतंय तुमच्या आयुष्यामध्ये. तर आता असं आहे की पैशा संदर्भातच हा आठवडा तुमचा जाणार आहे. पैशा संदर्भात काही गोष्टी तुमच्या घडामोडी घडताना दिसतायत. पैशा संदर्भात काही गोष्टी तुम्हाला कमी पडताना दिसताय. पैसा कुठेतरी अपुरा पडतोय. काही कामं जास्त वाढलेत, पण पैसा पुरेसा नाहीये. पैसा जितका हवा तेवढा मिळत नाहीये. जितका म्हणजे आता जेवढं काम व्हायचं आहे, जितकं अपेक्षा आहेत का म्हणजे जे काम तुमचं या आठवड्यामध्ये होत असेल, पण तेवढा पैसा तुम्हाला अपुरा पडत आहे. तितकं इन्कम तुम्हाला नाहीये किंवा जितका तुम्ही साठा केलेला आहे पैशाचा किंवा जितकं बॅलन्स तुम्ही ठेवलेला आहे, तो कुठेतरी कमी पडतोय तुमच्यासाठी. नवीन काहीतरी व्हावं, नवीन सुरुवात व्हावी अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये होत नाहीयेत. वाटणीसाठी सुद्धा वादविवाद दिसत आहेत. वाटांनी भावाभावाची वाटणी असेल, बहीण-भाऊ असेल किंवा चुलत्यासोबत किंवा कोणासोबतही असू शकतं तुमचं वादविवाद दिसतो आहे. जावा-जावांचा असेल, सासू-सुनाचा असेल, वादविवाद खूप दिसतो आहे. वादाचं कारण फक्त एकच आहे वाटणी किंवा पैसा किंवा कमीपणा देणे, एकमेकांशी तुलना करणे, प्रेम जिव्हाळा व्यवस्थित तुमचा न राहणे अशा सगळ्या गोष्टी इथं घडताना दिसत आहेत. तर दुसरं असं आहे की चिडचिड पण राग, चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये होतील. एकमेकांना राग करून म्हणजे इतकं या आठवड्यामध्ये इतकं वाईट वागायचं नाही किंवा इतकं क्रूरपणे वागायचं नाहीये की तुमची शक्ती निगेटिव्ह होईल. बॅलन्स कुठेतरी क्रिएट करायचा आहे, जेणेकरून माझ्याकडून वाईट काही घडणार नाहीये, वाईट काही मी बोलणार नाहीये, माझ्याकडून वाईट काही होऊ नये. अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये फॉलो करायच्या आहेत. जे स्वप्न आहे ते तुमचं लवकरात लवकर पूर्ण होईल, पण या आठवड्यात होईल ह्याची शंका थोडी कमीच आहे. पण अबंडन्स 9व्या दिवशी मिळतं. या आठवडा झाल्यानंतर कुठेतरी किंवा या आठवड्यामध्ये जी एनर्जीसाठी तुम्ही प्रयत्न करत होता, ते हा आठवडा गेल्यानंतर किंवा 9व्या दिवशी, 8व्या दिवशी अशा काही गोष्टी तुम्हाला त्या आठवड्यामध्ये होऊ शकतील. स्वामी सेवा तुम्ही खूप करत आहात, स्वामी सेवेकरी आहात, दत्त महाराजांची सेवा करत आहात, तर तुम्हाला या आठवड्यामध्ये व्यवस्थित रिस्पॉन्स स्वामी समर्थांच्याकडून येईल किंवा काहीतरी अनुभव घडताना दिसत आहेत, तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात चांगलं आहे, काहीतरी बॅलन्स व्यवस्थित आहे. तर येणारा आता जो येणारा आता जो अमावस्येचा काळ आहे किंवा येणारा आता जो आहे अमावस्येचा काळ आहे येणारा, त्या काळाचं काय सांगण्याचं तुम्हाला कार्य आहे किंवा काय सांगत आहेत किंवा काय बोलत आहे तुमच्याशी की जेणेकरून तुमच्यामध्ये चेंज व्हावा, बदल व्हावा, कोणत्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 3 कार्ड आलेले आहेत. असू दे. वृश्चिक राशी में अमावस्या गहरे जाना. तर अमावस्येचंच कार्ड आलेलं आहे तुम्हाला. राशी वृश्चिक आहे. जेणेकरून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विंचू किंवा राशी में आमच्या गहरे जाने गो डीप फेअर न्यू मून इन न्यू मून. येस, मग मी सांगते तुम्हाला अमावस्येचे हे कार्ड आलेलं आहे याच्यासाठी दर्शवत आहे, की गहरे म्हणजे खूप खोलवर जाऊन याच्यावरती विचार करायचा आहे, की जे काही कार्य तुम्ही करत आहात, ते खरंच शुभ आहे का किंवा चांगलं आहे का किंवा यामध्ये चांगलं घडेल का किंवा मी यामध्ये चांगलं करू शकेल का?
किंवा माझी नीतिमत्ता चांगली आहे का या कार्यासाठी? हे जर तुम्ही नियमितपणे म्हणजे येणाऱ्या अमावास्येच्या काळात जर हे चेक केलं, तर नक्कीच तुम्हाला याचं काहीतरी उत्तर तुम्हाला काहीतरी मिळताना दिसतंय. काहीतरी असं ठोस काहीतरी कळेल तुम्हाला, की बाबा हां, तू हे करतोयस ते योग्य आहे किंवा नाहीये. हे तुम्हाला व्यवस्थित दर्शन देतं. आता ही अमावास्येचीच आहे चंद्रमा गहराईचा विचार करे. हे पण तेच आहे, की पूर्ण मनापासून विचार करूनच निर्णय घ्यायचा आहे. हे येणारी अमावस्या तुम्हाला सांगण्याचं गाईडन्स देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही चुकू नये किंवा चुकीच्या मार्गाला लागू नये किंवा काही तुमच्या हातून अभद्र घडू नये, अशा एनर्जी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे. अतीत को पीछे छोडे. तुमच्या पास्टमध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या असेल, ते पाठीमागे सोडून द्या. पॉझिटिव्ह गोष्टी घ्या, निगेटिव्ह गोष्टी सोडून द्या. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या शुभ गोष्टी करा, जेणेकरून तुम्हाला निगेटिव्ह शक्तीचा त्रास होणार नाहीये. तर ही पण एनर्जी अगोदर जी सांगितलेली आहे तीच आहे. पैशासंदर्भात वाद-विवाद किंवा एकमेकांचे मतभेद होणे किंवा एखादं निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला प्राप्त होणे, अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला त्रास देताना दिसते आहेत. गणपती बाप्पांचा काय संदेश आहे तुमच्यासाठी हे बघूया. म्हणजे जिभेवरती तुमच्या तलवारीसारखं भाषण राहणार आहे, हे मी सांगू शकते इथं. भाषण थोडंसं गोड मधाळ करायचं आहे, जेणेकरून समोरच्याला राग येणार नाही. बोलणं तेच बोलायचं आहे. पण बोलताना उच्चार असा असला पाहिजे, की खूप जिभेवर साखर ठेवून बोलायचं आहे. हे तुम्हाला या आठवड्यामध्ये करायचं आहे. खूप म्हणजे राग-राग करायचा नाही. भविष्याचे वचन काय आहे, हे सुद्धा तुम्हाला ओळखायचे आहे. ते वचन ओळखून किंवा काय भविष्यात जाऊन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे पालन करूनच तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे. तर आनंदी राहायचंय, हर्षी राहायचं आहे किंवा जेणेकरून आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, चांगलं घडेल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. काली माता, काली माताचा राग खूप वाईट असतो. ते सुद्धा इथंच आहे. काली माताचा राग खूप तीव्र असतो. त्यामुळे तुम्हाला तीव्र राग करायचा नाहीये. पण राग हा खूप भयानक असतो. अचानक बदल, मुक्त वेदना, वेदनादायक काहीतरी म्हणजे तुम्हाला राग करायचा नाहीये. हे सगळ्याचं कारण हेच आहे, की राग-राग, चिड-चिड कुठेतरी रुद्र रूप धारण करायचं नाहीये. कुठेतरी सावध राहायचं आहे आयुष्यासाठी. श्री स्वामी समर्थ. काली माताचं कार्ड आलेलं आहे त्यावरून लक्षात घ्यायचं तुम्ही. किती दिवस ही परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये राहील? कधी तुमची म्हणजे हे काळ कधी संपेल तुमच्या आयुष्यात? जेव्हा तुम्ही लेट गो कराल तेव्हा. इगो इगो जरा आहे तुमचा तो कुठेतरी बाजूला ठेवला पाहिजे. अहंकार, इगो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत. मी मगाशी पण सांगितलं जिभेवर साखर ठेवून राहायचं आहे जेणेकरून तुमची बिघडलेली कामं सुरळीत लागतील, व्यवस्थित होतील. तर त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. जेव्हा तुमच्यामध्ये बदल होईल, तेव्हा या सगळ्या गोष्टी सुरळीत राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कार्ड कुठला आलेला आहे? लेट गो करणार तेव्हा. जेव्हा तुम्ही लेट गो करणार, ह्या निगेटिव्ह शक्ती ज्या आहेत तुमच्यामध्ये पहिला त्या निगेटिव्ह शक्तींना लेट गो करायचं आहे, तरच तुमच्यामध्ये बदल होईल. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.